नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 3 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे। आणि या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गावतळी, शेततळी, शेतविहीर, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे बांधकाम, माझी गाव गुजारी तलाव, मामा तलाव, लघुसिंचन तलाव यांचं खोलीकरण केली जाते। आणि यावेळेस पूरहानी थांबवण्याकरिता करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी जी माती असते, दगड असतो, मुरूप असतो, मातीयुक्त रेती असते इत्यादी गौण खनिज खालील घटकांना उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी नियोजन विभाग यांच्या माध्यमातून शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि मातोश्री ग्राम समृद्ध शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विविध घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी जी 5 ब्रास माती किंवा रेती वाहिली जाते, तर त्यासाठी सुद्धा आता कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरण्याची गरज नाही, तुम्ही फ्रीमध्ये ही वाहतूक करू शकता। या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वतःचा विहीर बांधायची असेल तर विहीर बांधताना सुद्धा माती काढावी लागते किंवा माती वाहतूक करावी लागते। अशा परिस्थितीमध्ये शासनाला कर भरावा लागतो, ठराविक निधी भरावी लागते, त्यामुळे विहीर बांधण्यापेक्षा हा खर्च जास्त असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा भूदंड सहन करावा लागतो। त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर शासकीय बांधकामे जरी असतील तर अशा वेळेस सुद्धा कॉन्ट्रॅक्टदारांना विविध माती किंवा वाळू खरेदी विक्री वाहतुकीसाठी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या कामापेक्षा जास्त खर्च येतो। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फायदा कॉन्ट्रॅक्टदारांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना होत नाही। तर या ठिकाणी घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच ते शेततळे बांधण्याकरिता व शेत पाणंद रस्त्यासाठी सदर गौण खनिजांचा वापर करण्यात कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा स्वाधीनत्व धन आकारण्यात येणार नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर शासकीय बांधकामामध्ये स्वामित्वधनत्व हे बांधकामाच्या मूल अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता सदर गौण खनिज वापरण्यास मुभा असेल। मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणे कंत्राटदारांच्या देयकातून स्वामित्व वसूल होत आहे की नाही याची खातरजमा करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर वरीलप्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजासाठी तहसीलदार यांनी 0 रॉयल्टी द्यावी, परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली आहे किंवा नाही या संदर्भात खातरजमा करण्याची सर्व जबाबदारी ही तहसील कार्यालयामध्ये असणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून जर समजा तुम्हाला घर बांधायचं असेल, विहीर खोदायची असेल, त्याचबरोबर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर कोणतंही बांधकाम करायचं असेल तर अशा वेळेस काय करावं लागत होतं, तुम्हाला त्या ठिकाणची रेती असेल, वाळू असेल, मुरूप असेल, दगड असेल हे ने-आण करण्यासाठी पैसे भरावे लागत होते, त्याची रॉयल्टी भरावी लागत होती। त्यामुळे तो खर्च खूप आवाच्या सव्वा जात होता। अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचं, शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं। हे नुकसान कमी व्हावं यासाठी 3 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या माध्यमातून हा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी असल्याकारणाने, अतिशय महत्त्वाचा GR असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत हा GR ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।